PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। राज्यात येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, पण त्या अगोदरच विरोधी पक्षाने शासनाला घेण्यास सुरुवात केली आहे। लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं होतं, परंतु अद्यापही ही कर्जमाफी झालेली नाही। त्यातच आता नव्यानं राज्यात अवकाळी पावसामुळे शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली, त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे। तर तिथेच शासनानं नवीन आयात धोरण लागू करत कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे। या मुद्द्यावर जिथे एकीकडे काँग्रेसनं शासनावर पलटवार केला आहे, तर तिथेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून काळी दिवाळी साजरी करताना शासनाविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। की महाराष्ट्रातील शेतकरी आज अतिशय अडचणीत आहे। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू, 7-12 कोरा करू असं ठासून त्यांनी सांगितलं होतं। आता तेच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत, आज मुख्यमंत्री आहेत। आता सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन त्यांनी पाळावं आणि लवकरात लवकर शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा करावी। त्याचबरोबर जे पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून 32,000 कोटीचं फसवं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं आहे। या 32,000 कोटीपैकी आमच्या नागपूर जिल्ह्यासाठी फक्त 96 लाख रुपये मिळाले। 96 लाख। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशाच पद्धतीची फसवी परिस्थिती आहे। हे फसवं पॅकेज आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये संत्र्याचं नुकसान झालं, मोसंबीचं नुकसान झालं, मोठ्या प्रमाणात मोसंबीची गळ झाली, सोयाबीनवर येलो मोझॅक सारखा रोग आला, त्यामुळे सोयाबीनचं नुकसान झालं। आणि इतकं मोठं नुकसान झालं असताना फक्त 96 लाख रुपये या जिल्ह्याचे देवेंद्र फडणवीस या गावचे आहेत, या नागपूर जिल्ह्याचे आहेत। आणि या जिल्ह्याचे असताना सुद्धा स्वतःच्या जिल्ह्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। फक्त 96 लाख रुपये त्यांनी या नागपूर जिल्ह्यासाठी मदत म्हणून दिलेले आहेत। अशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये आहे। हे फसवं पॅकेज जाहीर करून राज्य शासनाने शेतकऱ्याची दिशाभूल केलेली आहे। त्याचबरोबर आता कापूसाचा लवकरात लवकर निघणं चालू झालेलं आहे। राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने मिळून जो परदेशातनं जर तुम्हाला कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतात आणायचा असेल तर जो आयात कर लागतो, तो आयात कर पहिले 11% होता। 17 ऑगस्ट रोजी शासनाने निर्णय घेऊन आयात कर 0% केला। आता कापसावरील आयात कर 0% केल्यामुळे परदेशातला कापूस आता महाराष्ट्रात येईल, परदेशातला कापूस आता भारतात येईल आणि मोठ्या प्रमाणात कापसाचे भाव त्या निमित्तानं कमी होतील। शेतकऱ्यांना कापसाचे भाव या चुकीच्या निर्णयामुळे मिळणार नाही, मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील। जवळजवळ हा जो निर्णय घेतला आयात कर रद्द करण्याचा, त्याच्यामुळे जवळजवळ आजच्या तारखेपासून जवळजवळ 32 लाख गाठी कापसाच्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहे। 32 लाख गाठी। आणि पुढील अजून महिन्यात, दीड महिन्यात, 2 महिन्यामध्ये जवळजवळ 100 लाख गाठी महाराष्ट्रामध्ये येतील। अशा प्रकारची परिस्थिती आहे। हा शेतकऱ्यावर अन्याय करणारा निर्णय आहे,
जो कापूस उत्पादक शेतकरी आमचा विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, काही भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, त्याच्यासाठी अतिशय चुकीचा निर्णय आहे. त्याच्यामुळे हा कापूस आयात कर जो आहे त्यांनी रद्द केलेला तो निर्णय शासनाने रद्द करून कापसाला चांगले भाव दिले पाहिजे, ही आमची मागणी आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेता तसेच पूर्व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात नागपूर इथेही निदर्शनं करत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या प्रसंगी माध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं. राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी तसेच आयात कर रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी अनिल देशमुखांकडून करण्यात आली. त्यांनी स्पष्ट केले की शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येत कित्येक पटीने वाढ होईल. तसेच त्यांनी फडणवीसांवर नागपूर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करण्याचा गंभीर आरोप देखील यावेळी लावला. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.